आणि यानंतर बातमी आहे अजित पवार यांच्याविषयी, कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला आजपासून थोड्याच वेळात अगदी सुरुवात होतीये। नाशिकच्या दिंडोरीतून म्हणजेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातून या यात्रेला सुरुवात होईल। या ठिकाणी गुलाबी रंगाचे बॅनर्स लावण्यात आले, तर गुलाबी रंगाच्या बसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार यांचा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, आता पुन्हा या यात्रेच्या निमित्तानं पिंक पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली असंच म्हणायचं? श्वेता, थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आमदार हे आता थोड्याच वेळामध्ये ओझर विमानतळावरती दाखल खरं तर होणार आहेत। त्यांच्या आपण बघतो ते लोक त्यांच्या आगमनासाठी म्हणून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। ही जी यात्रा आहे जनसन्मान यात्रा, त्या यात्रेच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ती प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी हायलाइट केल्याचं पाहायला मिळत आहे। ही योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, महिलांपर्यंत पोहोचणं आणि महिलांना आपल्याकडे आकर्षित करून घेणं या दृष्टीने खरं तर हा संपूर्ण कॅम्पेन राबवला जात आहे। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक खरं तर गुलाबी रंगाचे बॅनर्स लागलेले आहेत, गुलाबी रंगाच्या गाड्या खरं तर केलेल्या आहेत। अजित पवार यांना घेण्यासाठी विमानतळाच्या आतमध्ये जी खरी एक मोठी बस गेलेली आहे त्या बसला देखील खरं तर गुलाबी रंग लावण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये याच गेटमधून अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी बाहेर पडणार आहेत आणि त्याच्यानंतर विमानतळावरून थेट ते दिंडोरी मतदारसंघात जाणार आहे, जो नरहरी झिरवळ यांचा मतदारसंघ आहे। त्या ठिकाणी थोड्याच वेळात यात्रेला सुरुवात होणार आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं सर्व अपडेट घेत राहू।